हॅलो मी श्रीपाद. राममंदिराच्या ध्वजवंदनाच्या त्या पवित्र क्षणी मोदींच्या हातात आलेली हलकी थरथर ही सामान्य माणसाची भावना नव्हती. तसंच ही थरथर कोणत्या भीतीचीही नव्हती. ही होती इतिहासाच्या भाराची कंपने. ही होती हजारो वर्षे दाबून ठेवलेली वेदना. अखंड संघर्षाने तावून सुलाखून निघालेल्या संस्कृतीची आस आणि अखेर देवळाच्या उंबरठ्यावर पोचलेल्या श्रद्धेची कंपने. ध्वज वर जात होता आणि त्यासोबत वर जात होता संपूर्ण देशाचा श्वास. मंदिराच्या शिखरावरून इतिहासच बोलत होता की आजचा दिवस फक्त दृश्य नाही, आपली ओळख पुन्हा उभी राहते. मोदींच्या डोळ्यातील ओल ही कमजोरी नव्हती, ती त्या प्रत्येक पिढीची आठवण होती ज्यांनी स्वप्न पाहिलं पण मंदिर प्रत्यक्ष पाहू शकले नाहीत. आणि त्या क्षणी रामनाम उच्चारलं जात नव्हतं, ते जणू संपूर्ण भारताच्या हृदयातून उसळत होतं. रामनाव उंचवताना मनाच्या तळाशी एकच भाव गोला, किती नशीबवान आम्ही, हा क्षण आत्ता आपल्या पिढीला मिळाला आहे.